नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात नवीन अपडेट समोर आलेले आहे याविषयी व्हिडिओ बघणार आहोत. खुल्लर समितीने आपला अहवाल सादर केलेला असून मंत्रिमंडळाने हा अहवाल स्वीकारलेला आहे. याद्वारे आता वेतन त्रुटी निवारण करण्यात येणार असून याविषयीची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी आपण जर आमच्या सरकारी कर्मचारी अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन लाईट करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्याला मिळत राहील. मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये अनेक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी निर्माण झाली होती. यासाठी राज्य सरकारने खुल्लर समिती स्थापन केलेली होती. या समितीने आपला अहवाल आता सादर केलेला आहे, ज्याद्वारे 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात येणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने प्रशासकीय विभाग आणि तब्बल 58 संघटनांशी चर्चा करून हा अहवाल सादर केलेला आहे. मित्रांनो, 16 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार स्थापन झालेल्या या समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी आणि अन्य शिफारसींचा समावेश असलेला अहवाल शासनात सादर केला आहे, ज्याला 13 मे 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळालेली आहे. खुल्लर समितीने जवळपास 441 विविध संवर्गाच्या प्रस्तावाची कसून तपासणी केलेली असून या शिफारशी शासनाकडे पाठवलेल्या आहे. आता मंत्रिमंडळाने स्वीकारल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे खुल्लर समितीने शिफारस केलेली वेतन 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मंजूर केले जाईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील सुधारणा 2016 पासून केली जाणार आहे, जेव्हा 7वा वेतन आयोग आपल्याला लागू झाला होता. आता मित्रांनो, हा प्रत्यक्ष लाभ जरी आपल्याला 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या मिळणार असला तरी याची थकबाकी कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. याची कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. म्हणजे प्रत्यक्ष लाभ वेतन निश्चिती झाल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. आता या अहवालाची प्रारंभिक आणि संक्षिप्त माहितीच उपलब्ध असल्याने प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी व पदवीधर शिक्षकांच्या वेतन निश्चितीमधील गंभीर त्रुटीबाबत खुल्लर समितीने नेमका कोणता अहवाल किंवा शिफारस पाठवलेली आहे याची माहिती आपल्याकडे नाही. त्यामुळे निश्चित अभिप्राय देणे सध्या तरी आपल्याला शक्य वाटत नाही. आता कोणकोणत्या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी आहेत याविषयी माहिती बघूया. ग्रामविकास विभागातील प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद अभियंता, विकास सेवा अंतर्गत कार्यरत राजपत्रित अधिकारी, कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक, जिल्हा परिषद अंतर्गत विविध एकाकी पदावरील कर्मचारी, लेखा कर्मचारी आणि जिल्हा परिषद मध्ये कार्यरत असणाऱ्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आली होती. त्यानंतर आदिवासी विभागातील माध्यमिक शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, 7वी उत्तीर्ण या कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुद्धा 7व्या वेतन आयोगामध्ये त्रुटी आढळून आली होती. यानंतर शालेय शिक्षण विभागात पदवीधर ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक मुख्याध्यापक, त्यानंतर वन विभागातील लेखपाल व मुख्य लेखपाल यांचा समावेश होता. आता मित्रांनो, याविषयी सरकार कोणत्या शिफारशी मान्य करते यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे. व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या कर्मचाऱ्यांना नक्की शेअर करा. जय हिंद.